चतुर कावळा. चिंटू एक चतुर कावळा होता. एक दिवस तो खाण्याच्या शोधात फिरत होता. ऊन खूप कडक होतं. चिंटूला खूप तहान लागली होती. त्याने इकडे तिकडे पाणी शोधलं, पण त्याला कुठेही पाणी मिळालं नाही. शोधता शोधता एका ठिकाणी एका मडक्यात त्याला थोडंसं पाणी सापडलं. पाणी मडक्याच्या अगदी तळाशी होतं. त्याने विचार केला, आता बरं काय करावं. अचानक त्याला एक युक्ती सुचली. आजूबाजूला पडलेले लहान मोठे दगड गोटे उचलून त्या मडक्यात तो टाकू लागला. थोड्याच वेळात पाणी वरपर्यंत आलं. चिंटूने आपली तहान भागवली आणि आनंदाने तो उडून गेला. सहजासहजी हार मानू नये. कोल्हा आणि द्राक्ष. जॅकी कोल्हा एकदा एका द्राक्षाच्या बागेत गेला. तिथे त्याला रसाळ द्राक्षांचे घड लोंबताना दिसले. ती रसाळ द्राक्ष पाहून जॅकीच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने विचार केला, वा, ही द्राक्ष गोड आणि रसाळ दिसतायत. ही मला खायला मिळाली तर किती मजा येईल. त्याने उड्या मारत मारत द्राक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. पण खूप वेळ प्रयत्न करूनही द्राक्ष काही हाताला लागली नाहीत. उलट उड्या मारताना त्याला थोडी दुखापतही झाली. तेव्हा तो म्हणाला, शी, ही द्राक्ष तर आंबट दिसतायत. मला नाही खायची अशी आंबट द्राक्ष. असं म्हणून जॅकी तिथून निघून गेला. एखादी गोष्ट मनाप्रमाणे मिळाली नाही तर तिचा तिरस्कार करू नये. लोभी कुत्रा. एका शहरात रॉजर नावाचा एक कुत्रा राहत होता. त्याला हाडं चघळायला खूप आवडायची. एक दिवस रस्त्याने फिरत असताना त्याला कडेला एक रसरशीत हाडूक दिसलं. त्याने पटकन ते तोंडात धरलं आणि मोठ्या आनंदात घरी निघाला. चला, छान जेवणाची सोय झाली. रस्त्यात एक पूल लागला. तो पूल पार करत असताना त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला आणि त्याच्याही तोंडात एक हाडूक होतं. रॉजरला एकदम हाव सुटली. ते हाडूक कसं बरं पळवता येईल याचा तो विचार करू लागला. त्याने विचार केला की आपण जोरात भुंकून त्या कुत्र्याला पळवून लावूया आणि त्याचे हाडूक घेऊया. जसं त्याने भुंकण्यासाठी तोंड उघडलं, त्याचं हाडूक नदीत पडलं. बिचारा रॉजर. अतिलोभात तो हे विसरला की तो पाण्यात स्वतःच प्रतिबिंब बघत होता. जे आहे त्यातच खुश रहा. चतुर टोपीवाला. एक दिवस एक टोपीवाला एका छोट्याशा गावात टोप्या विकायला गेला. उन्हात फिरून तो अगदी दमून गेला होता. एका मोठ्या झाडाखाली त्याने आपली टोप्यांची पिशवी ठेवली आणि बाजूलाच झोपी गेला. टोपीवाला झोपेत असताना त्या झाडावरून माकडं खाली उतरली. त्याच्या पिशवीतून रंगीबेरंगी टोप्या काढून आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि परत झाडावर जाऊन बसली. थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला. बघतो तर काय, पिशवी रिकामी आणि सगळी माकडं झाडावर टोप्या घालून बसली होती. तो जोरात ओरडला, अरे, त्या टोप्या माझ्या आहेत, मला परत द्या. माकडं पण झाडावरून त्याच्या अंगावर ओरडू लागली. तेवढ्यात त्याला एक उपाय सुचला. त्याने डोक्यावरची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. त्याचबरोबर सगळ्या माकडांनी आपापल्या टोप्या काढून जमिनीवरती फेकल्या. टोपीवाल्याने लगेच त्या सगळ्या टोप्या जमा केल्या आणि पिशवीत भरून तिथून आनंदाने निघून गेला. कठीण प्रसंगातून निघण्याचा मार्ग हा असतोच. सिंह आणि गाई. कोणे एकेकाळी 4 गायी एकत्र राहत होत्या. त्या एकमेकींच्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. त्या चौघीही नेहमी एकत्र राहत, एकत्र चरायला जात आणि झोपायलाही एकत्रच असत. त्यांच्या या एकतेमुळेच त्यांचे शत्रू त्यांच्या आसपासही फिरकत नसत. एकदा एक लांडगा तिथं आला. नेहमी तो सिंहाच्या उरलेल्या शिकारीवरच आपलं पोट भरायचा. बरेच दिवस नीट खायला न मिळाल्याने तो अगदी व्याकुळ झाला होता. त्याने गायींना एकत्र पाहिलं आणि विचार केला, मला काहीही करून त्या गायींची मैत्री तोडायला हवी. 4 गायी एकमेकींपासून थोड्या दूर चरत होत्या. तो हळूच एका गायीकडे गेला आणि तिला म्हणाला, अगं, ऐकलंस का? तुझ्या 3 मैत्रिणी तुला सोडून जवळच्याच शेतात जाणार आहेत. तिथे भरपूर हिरवागार चारा आहे. हे ऐकून गायीला फार राग आला. ती म्हणाली, असं काय? थांब, मीच त्यांच्या आधी तिकडे जाते. आणि ती मैत्रिणींपासून लपत छपत एकटीच दुसऱ्या शेतावर गेली. सिंह तिकडे तिची वाटच बघत होता. त्याने झटकन झडप टाकून तिला मारलं आणि खाऊन टाकलं.
लांडग्याला सुद्धा त्याचा हिस्सा मिळाला. एकतेतच खरी शक्ती असते. ढोंगी कावळा. एकदा एका कावळ्यानं एक सुंदर मोर पाहिला. त्याला वाटलं आपणही या मोराप्रमाणे सुंदर बनूया. त्यांनी काही मोरपिसं एकत्र केली आणि आपल्या अंगाला चिकटवली. पण झालं उलटच. तो अगदीच विचित्र दिसायला लागला. इतर मोरांनी त्याला बघितलं आणि म्हटलं, हा मूर्ख कावळा आपल्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करतोय. सगळे मोर तिथून निघून गेले. कावळ्याचे इतर मित्र सुद्धा त्याला हसायला लागले आणि टिंगल करत करत उडून गेले. आता कावळ्याला आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली. तो पुन्हा आपल्या मित्रांकडे गेला आणि म्हणाला, मित्रांनो, मला माफ करा. मला माझी चूक समजली. मला पुन्हा तुमच्यात घ्या, मित्र बनवा. मी कावळ्याच्या रूपातच खुश राहीन. देवानी दिलेल्या गोष्टीतच समाधान माना. 2 भिकारी. सोहन आणि मोहन 2 भिकारी होते. एका मोठ्या देवळाच्या बाहेर इतर भिकाऱ्यांबरोबर बसायचे आणि लोकांकडे जेवण पैसे मागून ते आपली गुजराण करत असत. सोहन लंगडा होता तर मोहन आंधळा. एक दिवस एक श्रीमंत माणूस येऊन त्यांना म्हणाला, मित्रांनो, मी माझ्या घरी एक मोठी मेजवानी ठेवली आहे. तुम्ही दोघेही उद्या माझ्या घरी जरूर या. बिचारे सोहन आणि मोहन दुसऱ्यांच्या मदतीशिवाय कुठे जाऊच शकत नव्हते. मोहन सोहनला म्हणाला, हे बघ मित्रा, तू जर का मला रस्ता सांगत गेलास तर मी तुला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाईन. अशा प्रकारे मोहनने सोहनला पाठीवर घेतलं आणि सोहनने रस्ता सांगितला. दोघांनी जाऊन मेजवानीवर भरपूर ताव मारला. नेहमी एकमेकांना मदत करावी. हुशार गाढव. एक दिवस एक भुकेला सिंह पाणी प्यायला नदीवर गेला. नदीच्या समोरच्या काठावर एक गाढव पाणी पित होतं. सिंहानं लगेच त्या गाढवाची शिकार करायचं ठरवलं. सिंह म्हणाला, अहो गर्दभराज, नदी पलीकडे घोडे आहेत का? मला त्यांचं गाणं ऐकायचं आहे. सिंहाचा कावा गाढवाच्या लक्षात नाही आला. तो म्हणाला, मीच तुमच्यासाठी गाणं गातो ना. इतकं म्हणून गाढव डोळे बंद करून उंच आवाजात रेकू लागलं. लगेच सिंहानं त्याच्यावर झडप घातली. पण गाढवही हुशार होतं. ते सिंहाला म्हणालं, महाराज, मी तुमची शिकार व्हायला तयार आहे. पण मी तर असं ऐकलंय की शक्तिशाली सिंह जेवणाच्या आधी देवाची प्रार्थना करतात म्हणे. सिंह स्वतःला महाशक्तिशाली समजत होता. त्यांनी देवाची प्रार्थना करण्यासाठी आपले डोळे बंद केले आणि प्रार्थना सुरू केली. गाढवाने ती संधी साधली आणि तिकडून धूम ठोकली. सिंह बिचारा हात चोळतच बसला. बुद्धिचातुर्य हे सर्वात मोठं बळ आहे.